तर काहीच कालची आमची रूम अशी होती, 1200 रुपयामध्ये भेटली आम्हाला. मला वाटेल खूप चांगली होती 1200च्या हिशोबाने. मस्त रूम होती. काल थोडंसं हेक्टिक झालं रोडचमुळे. आणि आता एक काका भेटलेले, ते बोलले पुढे सगळीकडे रोड असेच आहेत गुजरातपर्यंत, कारण की पाऊस भरपूर पडला यावर्षी. सो सगळे रोडच खराब झालेत. तुम्ही येत असाल तर मी बोलणारच नाही, या रस्त्याने येऊच नका. गपचूप इंदोर मार्गाने जा, बेस्ट रूट आहे. आम्ही आत्ताच उज्जैनची राईड केलेली, बेस्ट रूट आहे. त्या रोडची पण पावसाने हालत बेकार केली असेल तर माहीत नाही. पण आता आपण राजस्थान एंटर करणार आहे, गुजरात सोडणार आहे आज आपण. फाय 54 किलोमीटर चालवले आहे काल आपण टोटल. आणि ट्रिप बी आज रिसेट करतो मी. ओके, सो ट्रिप बी आज किती होते ते बघूया आपण. हॅलो गाईज, अजून 400 किलोमीटर बाकी आहे आपलं त्या राईडमधलं. मला वाटतं 3.8 किलोमीटर आपला 15-20 मिनटं घेणार आहेत. आता आपल्याला राईट आहे, बहुतेक तो हायवे चढायचा आपल्याला. होपफुली तो हायवे असावा. यस, चांगला हायवे दिसतो मला. मला ओल्ड मुंबई गोवा हायवेची आठवण आली. तसाच रस्ता आहे थोडाफार. राजस्थानच्या गाड्या दिसायला चालू झाल्यात. डायव्हर्जन दरड कोसळली आहे बहुतेक इथे. जसे जसे आपण या साईडला जाऊ, मला वाटतं आता दरड कोसळणं वगैरे हे सगळं कॉमन होत राहील. उदयपूर सरळ. बाजूला अंचल होता, उदयपूर सरळ. गो स्लो गो स्लो गो स्लो गो स्लो. नाही तिथून बाजूने असेल कुठेतरी जायला. ते बघ ना, बाजूने लेफ्ट नाही. त्या लोकांनी आधीच दिले म्हणून. हां, म्हणून त्यांनी आधीच दिलं ते. अशा प्रकारे आपण तिसऱ्या स्टेटमध्ये एंटर केलेलं आहे. महाराष्ट्रापासून चालू केलेलं, गुजरात सोडलं आहे, आता राजस्थानमध्ये एंटर केलं आहे. आता आपल्याला उद्या हरियाणाला जायचं आहे. आजचा आपला स्टॉप आहे अजमेर. कसे प्रत्येक आपण स्टेट चेंज करतो, लँग्वेज चेंज होते, लँडस्केप चेंज होतो, सगळं चेंज होतं ना. आता आपण राजस्थानमध्ये काय रडणार आहे माहिती आहे का? रोड चांगला आहे पण गरमी आहे. नाश्ता टाईम बॉईज, नाश्ता टाईम. चांगला आहे ना. सो पहिला स्टॉप आम्ही घेतला आहे. 353 किलोमीटर्स राहिलेले तेव्हा. 7 तास 18 मिनटं दाखवत आहे. रस्ता खूप मस्त आहे, होईल कवर. ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो आम्ही. सकाळी खाऊन निघालेलो. आता विचार होतो लंच करायला थांबणारच नाही, म्हणजे ब्रेक घेत जाऊ, पण लंच नाही करणार आम्ही. डायरेक्ट इथेच जे आहे ते. आता मी परत सँडविचेस मागवलं आहे आणि त्याने आलू पराठा मागवला आहे. त्याने आलू पराठा मागवला आहे, खूप छान आहे बोलते ते. अभी रास्ता अच्छा है ना अजमेर तक? अजमेर जाना है तो ये रोड है, अपन NH48 को छोड़ना मत आप. ये NH48 आपको अजमेर ले जाएगा. रास्ता अच्छा है ना, मतलब रास्ता तो एकदम नेटवर्क लेना. गुजरात में रास्ता अच्छा नहीं था, ये रास्ता
चलेगा चलो देखो जाके एक बार पूछ लेना, वहाँ से 2 रास्ते जाते हैं वापस, ओके। वहाँ जाके प्रॉपर से पूछ लेना। नहीं मैप लगाया है वैसे, हाँ नागद्वारा होके जाएंगे। नागद्वारा ओके जाएंगे। 353 किलोमीटर रिमेनिंग गाईड्स आणि वाजलेत 10:53. एस्टिमेटेड अरायवल आपला 5:13ला आहे. तर गाईज आता आपण निघालो नाश्ता करून. 353 किलोमीटर लेफ्ट आहेत आणि आम्ही हॉटेलमध्ये विचारलं तर ते सांगत होते रस्ता खूप मस्त आहे, गुजरातसारखे रस्ते नाही आहेत. अजमेरपर्यंत पूर्ण रस्ता भारी भेटणार आहे तुम्हाला. तुम्हाला लेह राईडला किती खर्च होतो वगैरे ते जाणून घ्यायचं असेल तर आम्ही टोटल खर्च वगैरे पण कॅल्क्युलेट करणार आहे. लास्टच्या व्हिडिओमध्ये एंडिंगला मी टाकेन किती खर्च झाला आमचा टोटल. फुल हिरवेगार डोंगर आहे तिकडे पण. काश्मीर साईडला तर काय असेल ना, जेवढा काल त्रास दिला ना गुजरातच्या रोडने आम्हाला, तेवढा सगळा या राजस्थानच्या रोडने भरून काढला आहे. म्हणजे काय रोड आहेत यार, एक नंबर एक नंबर. अजून आपले बाकी आहेत 5.5 तास आणि 308 किलोमीटर समथिंग बाकी आहे अजून आपल्याला. वाव यार, मला वाटलं नव्हतं राजस्थानमध्ये पण असा वेदर आणि हे असेल. माउंटेन्स, ग्रीनरी. हे बघा, हे तिसरा बंदा आहे हा जो वरती बसला आहे असा. याचं काय हाफ तिकीट लागतं काय लागतं मला काय माहीत नाही, पण वरती बसून चालले आहेत जामदारा. अभी तो बहुत जाना है, अभी तो लद्दाख जाना है. हाँ, अब जाओगे कहाँ? लद्दाख लद्दाख कश्मीर. कश्मीर के आगे। कश्मीर के आगे 2 पहिया से। हाँ थांबलेलो आम्ही थोडा वेळ. पब्लिक लगेच थांबल्यावरती विचारायला ते काय आहे गाडी, कोणती गाडी आहे काय आहे. पब्लिकला फुल नवल वाटते. आणि आता हा बायपास आहे सिटीसाठी. फुल सर्कल मारून वरती जायचं आहे. सर्कल काय थांबतच नाही आहे. हा थांबला सर्कल. खालती थांबलेलो आपण याच्या. हे बघा नाथद्वारा 67 आहे आणि चित्तोडगड 127. पुढे खूप पाऊस आहे मला वाटतं आहे. आम्हाला थांबून रेन गिअर्स घालावे लागू शकतात कदाचित. बॅगांना तर आम्ही ऑलरेडी रेन लाईनर्स लावलेलेच आहेत. हां, रेन लाईनर लावाच लागतील. सरळ येऊन आहे ना इकडून खालतून ब्रिज नाही चढायचा आहे, राईट आहे आपल्याला अजमेरसाठी. हे बघा उदयपूर सिटी, अजमेर, नाथद्वारा, माउंट आबू. फर्स्ट टनल आलं आहे काहीच आपल्या राईडमधला फर्स्ट टनल. फुल कर दो. चढ़ा लो.
बस कितना हुआ 1000 कर दो, नहीं होएगा उतना, नहीं जाएगा। लॉक तो नाही निघाला आहे आज पण ना तू हलू मग ना. हां निघाला आहे तो तिथून. तो एकच बघू. थांबलेलो थोड्या वेळ ते आम्ही पेट्रोल पंपला. टॉप बॉक्स आमचा लूज झालेला. बघा मूर्ती दिसते शिवाची. जय भोलेनाथ. नाथद्वाराला आलो आता आपण गाईज आणि सिटी बायपास करतोय आपण. मगाशी मी तुम्हाला राजस्थान करून शहर आहे राजस्थानमध्ये, तिथे आता आपण. प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर स्क्रीनवरती टाकेन मी. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता कमली घाट सिटी आहे. सिटीच आहे बहुतेक, तरी गाव तर नाही वाटत आहे. रस्त्याच्या मध्ये ना इकडे नुसत्या गाय बसल्यात. ट्रकवाले पण फुल हैराण वैतागलेले आहेत, म्हणजे हैराण झालेत त्यांना. आणि पाऊस मध्ये मध्येच पडतो, मध्ये मध्येच नाही पडत. पण चांगलं वातावरण आहे. रायडिंगमध्ये असं वातावरण भेटलं ना खूप बरं वाटतं. थोडासा पाऊस, काहीच ऊन पण नाही भेटत आहे, जास्त ऊन नाही आहे. ऑलमोस्ट 428 किलोमीटर होते आपण जेव्हा राईड चालू केली आज सकाळी, आणि आत्ता 137 किलोमीटर बाकी आहेत. खूप चांगला रस्ता कवर केला आपण. आज जेवायलाच नाही थांबलो आम्ही, बोललो नाश्ता हेवी केला आहे, जेवूया नको दुपारी, संध्याकाळी कधी नाश्ता करू आणि रात्री डायरेक्ट जेवू, आणि मग उद्या सकाळी लवकर राईड चालू करायची आहे. जवळजवळ आहे ना कालपासून आमची आहे ना आता 1000 किलोमीटर कंप्लीट होतील. तर आता हॉटेलवरती आम्ही पोचू ना तेव्हा सर्व्हिस सेंटर शोधू आणि गाडी प्रॉपर धुवून घेऊ, आणि मग चेन लिव्ह आणि चेन क्लीन पण करून घेऊ. आणि बाईकचा आहे ना लेफ्ट साईडचा क्रॅश गार्ड आहे ना तो थोडासा लूज झाला आहे, खालचा त्याचा नट. सो तो पण टाईट करायचा आम्हाला गेल्यावरती. राजस्थान मार्बलसाठी फेमसच आहे, त्याच्यामुळे खूप मार्बलचे ट्रक दिसतात आपल्याला. निके गाणी ऐकते आणि नाचते. आता बोर्ड आलेला इथून ब्यावर 17 किलोमीटर आहे आणि अजमेर 71 आहे. अकॉर्डिंग टू गुगल मॅप अजमेर 71 आहे. असं आता बोर्ड तर नाही आला अजमेरचा अजून. आता कुठे पाऊस थांबला आहे. 32 किलोमीटर राहिले आणि 42 मिनिट्स दाखवत आहे. $9.25 लिटर पेट्रोल आहे. बस 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 बस. गाडीनं अशी स्लोपवरती लावावं लागते मला, आणखी त्या साईडला टिल्ट होते नाही तर ती असे झोकून लावावं लागते स्टँडवरती. तर थोडा जरी धक्का लागला तरी त्या साईडला जाईल. डबल स्टँड असतं ना तर कामच झालं असतं, एवढी मेहनत नसते करायला लागली. पण हिला BMW ला डबल स्टँड येतच नाही. सो त्याला 38 मिनिट्स लागणार आहेत पोचायला अजमेरला, आणि 26 किलोमीटर्स आहे. अजमेरच्या बायपासवरती हॉटेल शोधतो आहे आम्ही. अजमेरला तर पाठी सोडलं आहे. आता इथून किशनगड आहे पुढे रस्त्यातच, तर बघू तिथे हॉटेल आहे का चांगला. आत्ताशी फक्त 5:30 झाले आहेत, सो घाई नाही आहे काय आम्हाला. लवकर पोचलेलो आम्ही. 6-6:15 हॉटेल घ्यायचा प्लॅन आहे आमचा. आता आम्हाला रूम भेटली आहे हॉटेल सनराईज करून.
पुढे पुढे आलो आम्ही आणि या रोडला रूमच नव्हत्या. आता घेतलं आहे आम्ही. याच्या पुढे पण होते 2-3 हॉटेल्स, बट हा आवडला आम्हाला, सो घेऊन टाकली इथे रूम. आता मेन हायवेवरच आहे हा, इथूनच सकाळी पटकन निघू आम्ही, सो आम्हाला इझी पडेल. तर अशी रूम घेतली आहे तर सध्या आम्ही. आणि हे आमचं लगेज आता आतमध्ये घेतो.